दरम्यान विकास लवांडे यांनी घुसखोर म्हणून ज्या वारकऱ्यांची नावं घेतली त्यांचं कार्य मोठं आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कीर्तनकार बाळासाहेब शेवाळे महाराजांनी दिली आहे. मात्र शाईफेक चुकीचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारी यांनी शाईफेक केलेली आहे. या घटनेनंतर वारकरी संप्रदायामध्ये काय नेमक्या प्रतिक्रिया उमटत आहेत हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. मी सध्या आळंदीमध्ये आहे. नेमक्या वारकऱ्यांच्या भूमिका काय आहेत, त्यांना काय वाटतं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल ज्या पद्धतीने हे शाईफेक झालेली आहे, काय सांगाल तुम्ही? वारकऱ्यांकडून असं अपेक्षित नव्हते पण ही घटना घडलेली आहे, तुमची काय भूमिका आहे? ही जी आता शाई फेकीची जी घटना घडलेली आहे, वास्तविक पाहता याच्या पाठीमागे बऱ्याचशा बाजू आहेत. पहिली गोष्ट ही आहे, जे विकास लवांडे जे कोणी आहेत त्यांनी जी 20 घुसेखोर महाराजांची जी यादी केली ती यादी चुकीची आहे. त्यांना घुसेखोर म्हणण्याचं पहिली गोष्ट काही कारण नव्हतं ना. घुसेखोर याचे अर्थ फार वेगळे होतात. त्याच्यामध्ये काही पूज्य मंडळी आहेत, भास्करगिरी महाराज आहेत किंवा मोठे मोठे महाराज वारकरी संप्रदायाचं कार्य करतात आणि त्यांना घुसेखोर म्हटल्यामुळं हे वातावरण मला वाटतं थोडंसं पेटलेलं आहे. ज्या पद्धतीने विकास लवांडे यांनी घुसखोर म्हटले त्याची ही प्रतिक्रिया आहे. मात्र संतांची एकूण परंपरा पाहता शाई फेकण्याचं हे जे कृत्य आहे ते योग्य नाही अशीच भूमिका जी आहेत ते वारकरी संप्रदायातले गट घेताना दिसत आहेत. कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे.